म्हणणं होतं की उच्चवर्णीय अशा आपणून आपले अधिकार सोडून देणार नाहीत. बाबासाहेबांच्या म्हणण्यात काही अनुभव पाहता चुकून होतं. तुम्ही साधं पाणी नाही पिऊ देत तर तुम्ही आपणून असलेले परंपरेने दिलेले अधिकार सोडून सगळ्यांना समत्व समता आणि सगळे अधिकार आणि शिक्षण आणि त्यामुळे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि समाजातले सगळे कसं काय होणार यावर का म्हणून विश्वास ठेवावा. त्यावेळेपर्यंत तरी स्वातंत्र्य चळवळीने का विना पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एजेंड्यावर अधिकृतपणे अस्पृश्यता निर्मूलन हा विषय सुद्धा त्यामुळे आलेला नव्हता. म्हणून आम्हाला राजकीय अधिकार हवेत. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की दलित मतदार दलित उमेदवारालाच मत देईल असे राखीव मतदारसंघाने गांधीजींनी विरोध केला. उपोषण चालू झालं. हा गांधी बाबा त्यावेळेला भारताचा अनभिषिक्त सम्राट होता. ही वस्तुस्थिती तुम्हाला आवडू ते आपण 2 दिवसात अधिक तपशील ऐकणारच आहोत. पण त्यामुळे सगळ्या देशाची पारदेशी खालवर वाढली. बाबासाहेबांच्यावर दबाव, असभ्य शब्दांचा वर्षाव, दलित समाजाकडून सुद्धा बाबासाहेबांच्यावर प्रेशर वाढलं. इतकंच काय घेऊन बसलाय त्यांची पत्नी या रमाबाई स्वतः अशिक्षित होत्या पण अतिशय संवेदनशील साध्वी स्त्री. आपल्या पतीचा संसार जीवाच्या सगळ्या खस्ता खाऊन त्यांनी सोसून सांभाळला. त्या धार्मिक होत्या. रमाबाईंनी घरात बाबासाहेबांना सांगितलं. रमाबाईंच्या तोंडचं इतिहासाने नोंदवून ठेवलेलं वाक्य आहे की अहो एका संत पुरुषाच्या मृत्यूला जबाबदार ठरण्याचं पाप तुम्ही तुमच्यावर का घेताय. केवढं प्रचंड प्रेशर असलं पाहिजे. चर्चेच्या दरम्यान मग बाबासाहेब म्हणले की पर्याय तरी सांगा दुसरा. मग चर्चा चालू झाली. त्याच्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय इत्यादी काँग्रेसच्या वतीने चर्चेला होते. चर्चांमधून असं ठरलं की चला तुम्हाला गोरासाहेब जेवढं देतो त्यापेक्षा जास्ती आम्ही आपणून देतो. पण तत्व आहे की वेगळे विभक्त मतदारसंघ नाही, संयुक्त मतदारसंघ. पण सर्व पक्षांनी उमेदवार जो उभा करायचा तो दलित उभा करायचा. सायमन कमिशनचं रेकमेंडेशन हे आहे बरं का, शिफारस. सायमन कमिशनने विभक्त मतदारसंघ नको म्हटलं. त्यावर तडजोड ठरली. गांधीजींचे प्राण कंठाशी आलेले. अंतिमतः 24 सप्टेंबर 1932 ला हा सुप्रसिद्ध म्हणा अथवा कुप्रसिद्ध म्हणा असा पुणे करार झाला. सूक्ष्म नेमकं काय घडलं हे आपण त्याच्या तपशिलातल्या सूक्ष्म अभ्यासाशिवाय आपल्या लक्षात नाही येणार. आजतागायत महाराष्ट्र आणि भारतातल्या दलित चळवळीचा या पुणे करारावर राग असतो. इतकंच नाही तर बाबासाहेब सुद्धा पुढे म्हणत असत की जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढा मला हा पुणे करार जाळून टाकायचा. कारण पुणे कराराने काय केलं. दलित मतदार दलित उमेदवाराला मत देईल ही सिस्टीम पुणे कराराने रद्द केली. भौगोलिक दृष्ट्या मतदारसंघ एकच. त्यातले सगळे म्हणजे सवर्ण सुद्धा मतदार हे त्या मतदारसंघात सर्व पक्षांनी जो उमेदवार उभा करायचा तो दलित असेल. याचा अर्थ काय झालं लक्षात घ्या. जर विभक्त मतदारसंघ असते म्हणजे दलित मतदारांनी दलित उमेदवारालाच मत द्यायचं तर दलित राजकारणी पुढाऱ्यांना सवर्ण समाजाशी मैत्री करण्याची गरज उरली नसते. ते म्हणले असते तुम्ही गेला उडत, आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो. मी राजकारणात जिंकण्यासाठी मला तुमच्या मताची गरजच नाहीये. मला मत फक्त दलितांनीच द्यायचंय. त्यातनं दलित राजकीय चळवळीतली आक्रमकता वाढली असते, शत्रुत्वही वाढलं असतं, गावागावामध्ये चिरफाळ्या उडाल्या असत्या. हे सगळं गांधीजींचं म्हणणं होतं. आता मतदारसंघ संयुक्त, सर्व पक्षांनी जे उमेदवार द्यायचे ते मात्र दलित. यामुळे ज्याला निवडून यायचंय अशा दलित उमेदवाराला सवर्ण समाजाबद्दल फार द्वेषभावना निर्माण करून चालणार नाही असं चित्र, राजकीय गरजच निर्माण झाली. एक जर दलित उमेदवार टोकाची तीव्र भाषा बोलायला लागला आणि दुसरा मात्र दलित उमेदवार हा समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाऊ तर सवर्ण समाज त्यालाच मत देणार आहे. एक्झॅक्टली तसंच घडलं. पुणे करार, 1935 चा कायदा आणि त्यानुसार 1937 मध्ये ज्या पहिल्या निवडणुका झाल्या या सगळ्यांच्या मध्ये दलितांसाठी जे राखीव मतदारसंघ होते त्या निवडणुकीची पद्धत काय होती. पद्धती होती की प्रथम प्रायमरीज होतील, पहिली फेरी. ओके, प्रायमरीज म्हणजे काय, सर्व पक्षांनी त्यांना हवा तो त्या त्या मतदारसंघासाठी उमेदवार द्यायचा. म्हणजे भौगोलिक संयुक्त मतदारसंघ त्यातल्या पण प्रथम प्रायमरी पहिली फेरी म्हणजे फक्त दलित मतदारांनी यांना मतदान करायचं. हवे तेवढे उमेदवार उभे राहू द्या. पण त्या मतदारसंघात कितीही दलित उमेदवार उभे राहिले तरी प्रायमरी ही जी पहिली फेरी आहे या दलित मतदारांनीच मतदान केल्यानंतर
टॉप 3 प्रत्येक मतदारसंघातले टॉप 3 उमेदवार हे मुख्य निवडणुकीत भाग घेतील आणि त्या मुख्य निवडणुकीमध्ये मात्र मतदान सर्व म्हणजे सवर्ण समाजासकट सर्वजण करतील. 1937च्या निवडणुकीत काय झालं? 1937च्या निवडणुकीत संपूर्ण भारतभर प्रायमरीज मध्ये बाबासाहेबांचे उमेदवार थम्पिंग धो मेजॉरिटीने निवडून आले आणि निवडणुकीच्या मुख्य फेरीत मात्र बाबासाहेबांचे सर्व उमेदवार बाबासाहेबांच्या सहित धो मताच्या फरकाने आपटले. याचा अर्थ काय करतो लक्षात घ्या. स्वतः बाबासाहेबांनी भंडारा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि बाबासाहेब ती निवडणूक हारली, जिंकले नाहीत. काँग्रेसने दिलेला एक कोणीतरी कार्यकर्ता होता, तो काही बाबासाहेबांच्या एवढा मोठा, कर्तृत्ववान, तेजस्वी, उच्च विद्या विभूषित, समर्पण केलेला वगैरे वगैरे काही, तरीही तो भंडारा मतदारसंघात बाबासाहेबांच्या विरुद्ध जिंकला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की दलित समाजामध्ये मास बेस बाबासाहेबांचा होता, पण सवर्ण समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे ज्या सेकंड राऊंड मुख्य जी निवडणुकीची राऊंड झाली याच्यात बाबासाहेबांचे सगळे उमेदवार हारले. एक घडलेलं असणं शक्य आहे की मंदिर प्रवेशाच्या चळवळीतून 1935च्या सुमाराला बाबासाहेबांनी प्रथम घोषणा केली होती, येवल्याची परिषद. या घोषणेची तारीख आहे 13 ऑक्टोबर 1935. येवला, नाशिक जिल्ह्यातलं येवला. या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जाहीर केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल, मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यामुळे 37च्या निवडणुकीमध्ये चित्र काय तयार झाले? या घोषणेवरनं ऍक्च्युअली बाबासाहेबांच्यावर दबाव खूप वाढलेला होता. त्यांच्या बरोबर काम करणारे जे अनेक सवर्ण सहकारी होते यांना सुद्धा ही घोषणा पटलेली नव्हती, ते दुरावलेले होते. या सगळ्यांनी म्हटलं की जोपर्यंत तुमचा या समाज व्यवस्थेचा अंतर्गत संघर्ष आहे तोपर्यंत या संघर्षाला अर्थ आहे. तुम्ही जर म्हणला की हे ठोकरूनच आम्ही बाहेर पडतो, तर चातुर्वर्ण्याचं निर्मूलन, अस्पृश्यतेचं निर्मूलन आणि समतापूर्ण हिंदू समाज व्यवस्था याला काय अर्थच उरत नाही. मग तुम्ही तो ठोकरून बाहेर पडा. समाजात नाराजी होती, ती सर्व सवर्ण समाजामध्ये सुद्धा होती. गांधीजींचा तर धर्मांतराला कधीच पाठिंबा नव्हता, कुठल्याच धर्मांतराला कधीच पाठिंबा नव्हता. म्हणजे पुणे करार, गांधीजींचं उपोषण, धर्मांतराची घोषणा, या पार्श्वभूमीशिवाय निवडणुकीच्या 2 वेगळ्या पद्धती, या सगळ्यातून प्रत्यक्ष जे बाबासाहेबांचे उमेदवार होते हे मुख्य निवडणुकीमध्ये मात्र सपाटून त्यांचा पराभव झाला. 14 तळ्या संपल्या तो जो निकाल 1930 मध्ये आला त्याच सुमाराला बाबासाहेबांनी हे मंदिर प्रवेशाचा विषय हाती घेतला होता. तो नवीन नाही आणि तो बाबासाहेबांनी कुठे शून्यातून बाहेर काढला असा सुद्धा त्याचा अर्थ नाही. भारतभर ठिकठिकाणी मंदिर प्रवेशाच्या चळवळी चालू होत्या. त्यात पुणे होतं, पर्वतीवरचं मंदिर. अमरावतीला मंदिर प्रवेशाची चळवळ चालू होती. कारवार प्रदेशामध्ये मंदिर प्रवेशाची चळवळ चालू होती. केरळमध्ये गुरुवायूरचं जे सुप्रसिद्ध देवस्थान आहे त्याच्यात मंदिर प्रवेशाची चळवळ होती. खुलना, आता ते बांगलादेशात आहे, तिथे चळवळ चालू होती. हा बाबासाहेबांनी विषय हाती घेतला, काळाराम मंदिर. हा धर्मावर विश्वास आहे, देवावर विश्वास आहे आणि रामाला देव मानतो म्हणून करता नव्हती, पण आम्ही हिंदू आहोत का? त्यावेळेपर्यंत तरी बाबासाहेबांची भूमिका की आम्ही हिंदू आहोत. म्हणून मी सांगितलं दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी प्रोटेस्टंट हिंदू. तर मग तुम्ही ज्या मंदिरात जाता त्या मंदिरात आम्हाला सुद्धा येऊ द्या, म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू झाला. त्यालाही सावरकरांनी पाठिंबा दिला. सावरकरांचं त्यावेळेच्या हिंदू महासभेवर प्रभुत्व होतं. हिंदू महासभेचे अधिकृत नेते होते डॉक्टर मुंजे. नाशिक क्षेत्रामध्येच त्यांचं काम होतं. त्यामुळे डॉक्टर मुंजे बाबासाहेबांना भेटले. काळाराम मंदिराच्या ट्रस्टीजची भेट झाली आणि एक करार ठरला की रामाचा जो रथ निघतो या रथाला स्पृश्य अस्पृश्य सर्वांनीच हात लावायचा आणि एकत्रितपणे तो रथ ओढून न्यायचा. मान्य केलं. हा मुंजे आंबेडकर करार आहे. प्रत्यक्ष रथ नेण्याचा जो दिवस आला त्याच्या 1 तास आधी काळाराम मंदिराचे जे ट्रस्टी होते यांनी तो रथ पळवून नाशिकच्या दुसऱ्या गल्ल्यांच्या मधनच नेला. त्या रथाला आपलाही हातभार जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी जे दलित कार्यकर्ते जमा झाले होते त्यांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी नाशिकच्या गल्ल्यांमधनं पळत पळत हा रथ कुठे हे शोधायला ते गेले आणि एका गल्लीमध्ये त्यांनी तो रथ गाठला. तिथे त्यांच्यावर दगडफेक झाली, प्रचंड मोठी दगडफेक झाली. आणि आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं सांगून नाशिकच्या काळाराम मंदिराला कुलूप लावण्यात आलं. पण म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला, की रामाचं दर्शन
हे दलित समाजाने घेतलेलं आम्हाला चालणार नाही, सबब आम्ही पण घेणार नाही, जर रामालाच कुलपात ठेवलं. आम्ही विसरलो की आहे त्या रामाचे नाव काळाराम आहे. हे भारतीय परंपरेने दिलेलं भाग्य म्हणलं पाहिजे की देव आहेत आणि ते गोरेच असले पाहिजे, त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिन कंटेंट कमी असला पाहिजे असं निदान ऋषीमुनी नाही म्हटले. तो काळाराम आहे आणि श्रीकृष्ण सावळा आहे. आमचं गोऱ्या कातडीचं आकर्षण अजून संपत नाही. आम्हाला विदेशी परकी माणसाच्या ओंजळीने पाणी पिणे हे आकर्षण आमचं अजून संपत नाही. सहकुटुंब सहपरिवार मी एकदा महाबळेश्वरला गेलो होतो. पावसाळा, धुकं आणि अर्थातच मी माझीच पत्नी आणि माझ्या मुलाबरोबर होतो. तरी पण छान मक्याचं गरम कणीस खावंसं वाटतं ना आपल्याला. वेण्णा लेकच्या काठावर गेलो आणि जांभळं कणीस आणि जांभळं घ्यायचे. तर तिथं बिचारा आमचा तो गावाकडला जो कोणी कातकरी तिथं असेल तर त्यांनी ते येऊन बसलेला होता. तर त्याला मी 4 कणसं आणि जांभळाचे 4 वाटे, तरी माझी कणसं भाजायला घेतली. तेवढ्यात एक युरोपीय कातडीची स्त्री, म्हणजे तिचा केवढा प्रचंड मोठा ऍडव्हान्टेज आहे, आली तिथे आणि तिने याच्याकडे 2 कणसं मागितली. त्या माणसाने आमची भाजत असलेली कणसं बाजूला ठेवली. त्या बाईंची 2 कणसं भाजायला सुरुवात केली. मी ती 4 कणसं पण घेतली नाहीत आणि मी माझ्या मुलासकट तिथनं आम्ही निघून गेलो. आमच्या मनावर अजूनही पाश्चात्यांच्या ओंजळीनी बौद्धिक, वैचारिक, आध्यात्मिक, आर्थिक पाणी पिण्याचं ज्या वेळपर्यंत आहे तोवर कमी करे स्वतंत्र नाही आम्ही, खरी गुलामी नाही आम्ही. आणि सुदैवाने निदान आमचा प्रभू श्रीराम वर्णाने काळा होता आणि श्रीकृष्ण सावळा होता. श्रीकृष्ण हा तर सर्वात लफडेबाज देव, त्यामुळे मला त्याचा भयंकर हेवा वाटतो. जे मला करता येत नाही ते त्याला करता येतं, वर तरी तो देव. ह्या परंपरेच्या सुदैवाने तो सावळा आहे. त्यांनी सांगितलेली भगवद्गीता सर्वांसाठी सांगितलेली भगवद्गीता आहे. ती दादांनी, पांडुरंग शास्त्री आठवलेंनी आपल्यापर्यंत पोहोचवली, ज्ञानोबा माऊलीने पोहोचवली. आम्ही विसरत आम्ही असणार तसेच आम्ही असतो. त्या काळाराम दलितांनी प्रवेश नाही करायचा तिथे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह. काळाराम मंदिर प्रवेशाच्या प्रश्नावर सुद्धा हा प्रश्न व्हायसरॉयच्या काउन्सिल पर्यंत गेला, कोर्टापर्यंत गेला. पुढे व्हायसरॉयच्या काउन्सिल मध्ये NG रंगा, हे जे स्वतंत्र रंगा अय्यर, स्वतंत्र भारतातले सुप्रसिद्ध पार्लमेंटेरियन, हे नंतरही स्वतंत्र भारतातले पार्लमेंटेरियन होते, यांनी मंदिर प्रवेश विधेयक आणलेलं होतं. आणि भारतभरच्या सर्व मंदिरांच्या मध्ये जाती, धर्म, पंथ निरपेक्ष सर्वांना प्रवेश देण्यात यावा असं ते विधेयक होतं. व्हायसरॉयच्या काउन्सिल मधल्या त्यावेळच्या काँग्रेसच्या सदस्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला नाही आणि यथावकाश पुढे हे विधेयक गळलं. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशाचा प्रश्न सुद्धा तुम्ही मान्य करत नाही म्हणल्यावर अंतिमतः बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं की हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. दुसरं महायुद्ध सुरू झालं. एकीकडे बाबासाहेब शिक्षण संस्था स्थापन करतायत, वृत्तपत्र चालवत आहेत. मुंबईला मिलिंद कॉलेज आणि औरंगाबादला सिद्धार्थ कॉलेज, विविध वृत्तपत्र, हे सगळं काम चालू असताना आणि आधी मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. त्यावेळेचा व्हायसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी बाबासाहेबांना आधी विचारलं की व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये याल का. या क्लिअर कट पत्रव्यवहारामध्ये उल्लेख आहे की काँग्रेस इंग्रज सरकारची अडचण लक्षात घेऊन आता चळवळ चालू करेल असं दिसतंय. अशा वेळी मला व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये मला 100% सपोर्ट करणारे हवेत. तसे सपोर्ट द्यायची तुमची तयारी असेल तर सदस्य व्हा. तो होकार देऊन 42च्या आंदोलनाच्या थोडा आधी बाबासाहेब व्हायसरॉयच्या काउन्सिलचे सदस्य नाही, नुसते कॅबिनेट मिनिस्टर, मजूर मंत्री होते. त्यांचं पद व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये मजूर मंत्री. मुख्यतः हा आणि मग याच्या भोवतीचे अनेक मुद्दे धरून अरुण शौरींनी जे पुस्तक लिहिले वर्शिपिंग फॉल्स गॉड्स, हे बाबासाहेबांच्यावर सणकून कडाडून टीका करणारं पुस्तक आहे. पण ते शौरींच्या शैलीत आहे. म्हणजे असभ्य भाषा नाही, असभ्य शब्द नाही, एकही शब्द पुराव्याच्या बाहेरचा नाही. पुरावे मांडून ते सहजासहजी बाजूला सारता येणार नाही. त्यांनी हा पूर्ण सिक्वेन्स मांडलाय. स्वातंत्र्य मिळण्याच्या क्षणापर्यंत बाबासाहेब स्वातंत्र्याला विरोध करत होते. ब्रिटिश हे आमचं इथं असले आहेत हे सुदैवेत असं म्हणत होते. अगदी ऑगस्ट 1947 उजाडला तरी बाबासाहेब व्हायसरॉयला सांगत होते की जाणारच असला तर जी राज्यघटना अस्तित्वात येईल तिच्यामध्ये काहीतरी दलितांच्या हितांचं रक्षण आणि ती जबाबदारी ब्रिटिश सरकार घेईल असं म्हणा तर इथून जा. हे सगळं शौरीने मांडलं. हे इतिहासाला धरून आहे. पुस्तक प्रकाशित झालं
त्यावेळेला दलित चळवळीतले काही नेते कार्यकर्ते म्हणाले ते जाळा आणि शौरींच्या तोंडाला काळ फासा. मी नुकताच राजीनामा दिला होता. इथे गरवारे कॉलेजच्या मैदानावर सभा झाली, पहिली जाहीर सभा त्यानंतरची 25 फेब्रुवारी 96. त्यामध्ये मुख्य वक्ते होते अरुण शौरी आणि मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे मुख्य सचिव, भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे सल्लागार, हे सगळे एकच बीजी देशमुख सर हे होते. शौरी तिथे पोहोचले. तसे काही कार्यकर्ते व्यासपीठापाशी आले आणि तुम्ही ते अमुक 2 लेख आंबेडकरांनी लिहिलेले तुम्हीच शौरी का, असं त्यांनी विचारणं चालू केलं. माझं जे सरकारी अधिकाऱ्याचं इन्स्टिंक्ट आहे ते काम करत होतं. मला लक्षात आलं गडबड आहे, म्हणून मी शौरी आणि ते कार्यकर्ते होते त्यांच्या असं मध्ये आलो. त्यावेळपर्यंत त्यांनी असं एक डब्यात भरून डांबर आणलं होतं, ते त्यांनी टाकलं अंगावर. ते माझ्या पण अंगावर पडलं आणि शौरींच्या पण शौरी गोरे आहेत त्यामुळे अंगावर पडलेलं डांबर कळतं, माझ्या अंगावर पडलं तर कळणारच नाही. मग काय आता ती सभा तिथे शेवटी कार्यकर्ते होतेच किंवा ते आले पळत पळत, त्यांनी यांना धरलं व्यासपीठाच्या मागाने, खरं म्हणजे खूप मारलं. ऍक्च्युली काही कळेपर्यंत मी तिथे पोहोचून सांगतोय की मारू नका, पण त्यांनी यांना सगळ्यांना खूप मारलं. हे जे होते यातला हे ज्यांनी केलं तो एक पुण्याचा नगरसेवक होता रिपब्लिकन पक्षाचा, तो माझा मित्र झाला. मी त्या सभेमध्ये सांगितलं की अंगावर डांबर टाकल्यामुळे जर समतेची चळवळ पुढे जाणार असेल तर मी रोज गुडलक चौकात येऊन उभं राहायला तयार आहे. डांबराने आंघोळ घाला. विचारांचं उत्तर विचारांनीच दिलं गेलं पाहिजे. आणि शौरींचं वर्शिपिंग फॉल्स गॉड जेव्हा बाहेर आलं तेव्हा सुदैवाने दलित चळवळीतल्या बहुसंख्य नेते, विचारवंत कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की पुस्तक जाळणे अथवा त्या पुस्तकावर बंदी घाला ही सरकारकडे मागणी करणे यांनी काहीच होणार नाही. विचारांचं उत्तर विचारांनी दिलं पाहिजे. त्याच्या काही वर्ष आधी त्यावेळेचा एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक सोबत, खरं म्हणजे गवा बेहरे त्याचे संपादक, त्यांचं हिंदुत्व हे सावरकरांचं हिंदुत्व होतं, म्हणजे समता पाळणारं हिंदुत्व होतं. सत्य नंतर बाहेर आलं की गवा बेहरे होते हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या नकळत लेख छापून आले आणि त्यामध्ये एक गांगल म्हणून लेखक होते, त्यांनी महात्मा फुलेंच्या बद्दल अतिशय असभ्य शब्द वापरून लेख लिहिले होते. सोबत जाळलं, मारामारी व्हायच्या ते झाल्या, निषेधाचे ठराव झाले. पण आमचा मित्र असलेला सामाजिक कार्यकर्ता हरी नरके यांनी भूमिका घेतली की जाळपोळ वगैरे नाहीये, म्हणून त्यांनी महात्मा फुले सत्य संशोधन, गांगलांनी केलेले आरोप आणि महात्मा फुलेंच्या साहित्य विचार कार्याचा अभ्यास करून त्याला दिलेलं तोडीसतोड सडेतोड उत्तर, वैचारिक सामाजिक चळवळींच्या मध्ये उत्तर हेच आहे. बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारशी सहकार्य केलं ही वस्तुस्थिती आहे. पण इतका वेळ आपण आधी जे ऐकलं त्याच्यात उलट मला वाटतं की माझं उत्तर देऊन झालं. ब्रिटिश व्यवस्था येईपर्यंत शिकायला अधिकार नव्हता. ब्रिटिश व्यवस्था येईपर्यंत माणसाला माणूस म्हणायला परवानगी नव्हती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा 1932 पर्यंत समतेच्या चळवळीला स्थान नव्हतं. आधी राजकीय स्वातंत्र्य का सामाजिक समता हा वाद होता. जरूर त्या वादामध्ये लोकमान्य टिळकांसकट सगळ्यांना हिंदू समाजात सुधारणा झालेल्या हव्या होत्या. विचारांमध्ये काही वेळा लोकमान्य आजची फॅशन आहे की धरून उठून कोणी यांनी लोकमान्यांना धरून ठोकावं, ते अभ्यासाच्या आधारे नसतं. लोकमान्यांनी काही ठिकाणी समाज सुधारणांना विरोध केला, पण त्यांच्या विरोधाचा मुख्य पाय आहे की तो परक्याच्या ओंजळीने आम्हाला सुधारणा नकोय, आम्ही अंतर्गत घडवू. आणि इतर अनेक बोलघेवडे सुधारक होते, त्यांनी वागायची वेळ आल्यावर मात्र जे बोलले त्याच्या बरोबर विरुद्ध वागले. लोकमान्य मात्र बोलले तसेही वागलेत, नवे नवे प्रसंगी समाज सुधारणांच्या बद्दल बोलले कमी, पण स्वतः वागताना मात्र उत्तम वागले. लोकमान्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न त्यावेळेला ती 14 वर्षाची होईपर्यंत केलं नाही. घरात दबाव वाढत चालले होता, घरातली भांडणं वाढत चालली होती. त्यावेळेला ते संमती वयाचं विधेयक, एकीकडे त्या विधेयकाला लोकमान्यांनी विरोध केला, पण स्वतःच्या मुलीचा विवाह ती 14 वर्षाची होईपर्यंत केलं नाही. लोकमान्यांनी आपल्या मुलांना श्रीधरपंत आणि रामभाऊ टिळक यांना जो वारसा सोडला तो मुळी सत्यशोधक समाजाच्या बरोबर काम करण्याचा वारसा होता. 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये श्रीधरपंत टिळक सहभागी होते. श्रीधरपंत टिळक बाबासाहेबांना घेऊन केसरीवाड्यात आले. त्याबद्दल त्यांची इथले जे कोणी पुराण मतवादी ब्राह्मण असतील त्यांच्याशी भांडण झालं. केसरीवाड्याला श्रीधरपंत टिळक आणि रामभाऊ यांनी बाबासाहेबांची भेट घडवून आणल्यानंतर केसरीवाडा स्वच्छ करून घेण्याचा काही जणांनी उद्योग करून घेतलेला होता. समतेचा, समाज सुधारणांचा सुद्धा वारसा लोकमान्यांचं म्हणणं होतं तो परकी शत्रूच्या हस्तक्षेपाने नको, आमच्या सुधारणा आम्ही केल्या पाहिजेत. पण हे जे बेसिक सुद्धा हक्क आहेत ते तुम्ही आम्हाला हे गोरासाहेब इथे येईपर्यंत देत नव्हतात, आणि तो गेल्या उद्या सत्तेची सूत्र पुन्हा तुमच्या हातात आली तर कसे वागाल काय सांगा. म्हणून बाबासाहेब आग्रह धरत होते शास्त्रीय अभ्यासाच्या आधारावरच हे मांडलं पाहिजे.
याच्याही पलीकडे जाऊन म्हणलं पाहिजे की वर्तमान काळातल्या सुद्धा अनेक राजकीय किंवा विचारवंतांपेक्षा आपले घटनाकार, आपले स्वातंत्र्याचे नेते जास्त शहाणे होते असं मानलं पाहिजे. कारण स्वातंत्र्याच्या आधी जी घटना समितीची निवडणूक झाली त्यावर बाबासाहेब निवडून आले, ती संयुक्त होती, संयुक्त भारताची. त्यावर मुस्लिम लीगचे पण प्रतिनिधी होते. बाबासाहेब निवडून आले. ते निवडून आले ढाका, पूर्व बंगालमधनं मुस्लिम लीगच्या मदतीने बाबासाहेब घटना समितीवर निवडून आले. पुढे सगळं दुःखद फाळणीचा अध्याय. पण त्या फाळणीच्या प्रश्नावर लक्षात घ्या, बाबासाहेबांचं त्या काळात पाकिस्तान नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि बाबासाहेबांनी बेसिकली फाळणीला विरोध केलाय. पण बाबासाहेब सांगतात की जर फाळणी स्वीकारायचीच असेल तर लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल करा. फाळणीचं तत्व जर स्वीकारताय ना तर उरलेल्या भारतातल्या सगळ्या मुस्लिमांना सांगा की आता तिकडे पाकिस्तानमध्ये जा, तिकडच्या सगळ्या हिंदूंना सांगा की मग आता इकडे या. तर हे काँग्रेसला मान्य करणं शक्यच नव्हतं. काँग्रेसला जो सेक्युलर नॅशनलिझम म्हणायचा होता तो मग धोक्यात आला असता. पाकिस्तान मधल्या मुस्लिम दहशतवाद्यांनी तिथल्या हिंदू समाजाला उचकटून फेकलं, खून, लुटालूट, बलात्कार सगळे केले. फाळणीच्या वेळेच्या महाभयानक दंगली घडल्या, त्यांचाही अभ्यास आपण 2 दिवसांनंतर करणार आहोत. हा काळा धब्बा आहे. हा किती माणसं मेली कोणाला माहित नाही. 5 मिलियन, कमीत कमी अंदाजे 5 मिलियन. अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सुद्धा एवढी माणसं मेली. एवढी फाळणीमध्ये हिंदू मुस्लिम दंगलींच्या काळामध्ये मेली. पण वस्तुस्थिती आहे की आत्ताचा जो बांगलादेश आहे तो आणि पाकिस्तान यातनं बहुसंख्य हिंदू समाज उचकटून फेकला गेला. मुठभर काही हिंदू तिथे शिल्लक आहेत आणि त्यांना थोडंफार पाकिस्तानी बांगलादेशी समाज व्यवस्थेत स्थान असतं. भारतात मुस्लिम समाजाची ती स्थिती नाही. पण लोकसंख्येच्या संपूर्ण अदलाबदलाच्या तत्वाला इतर नेत्यांनी मात्र नकार दिलेला होता. एका बाजूला सावरकर फाळणीचा विरोध करत होते. आपण 2 दिवसांनी अभ्यास करणार आहोत की गांधीजी सुद्धा फाळणीचा विरोध करत होते. फाळणी झाल्यावर सुद्धा गांधीजींचा फाळणीला आधार नव्हता. पण त्याचा अभ्यास आपण टप्प्याटप्प्याने पुढे करणार. पाकिस्तानच्या प्रश्नावर बाबासाहेब सांगतायत की मग लोकसंख्येचा संपूर्ण अदलाबदलाचा आग्रह धरा. नुसता लोकसंख्येच्या संपूर्ण अदलाबदलाचा आग्रह धरला जरी गेला असता तरी फाळणीची मागणी मुस्लिम लीगला मागे घ्यावी लागली असती. कारण आजही इतिहास सांगेल की फाळणीच्या मागणीला सुद्धा जनसामान्य मुस्लिम समाजाचा सुद्धा पाठिंबा होता असं म्हणायला जागा नाही. मुस्लिम समाजातले उच्चवर्णीय नेते, अलीगड स्कूल, देवबंद स्कूल यांचा पाठिंबा होता. भारतभर पसरलेला गावागावातला जो मुस्लिम समाज आहे ज्यातल्या स्त्रिया मंगळसूत्र घालतात, कपाळावर टिळा लावतात, मंगळवारचं किंवा गुरुवारचं देवीचं व्रत करतात आणि आजही गावागावांच्या मध्ये मुस्लिम उरूस इत्यादी सणांच्या मध्ये तिथला हिंदू समाजही सहभागी होतो. जोवरपर्यंत कोणीतरी देवबंदी, कोणीतरी तबलिगी, कोणीतरी तालिबानी हा मूलतत्ववादाचं विष पेरणारा येत नाही त्यावेळेपर्यंत. पण अलीगड स्कूलच्या या त्यावेळच्या मूलतत्ववाद्यांनी आणि जे स्वतः मोहम्मद अली जिना हे अजिबातच धर्मानी मुस्लिम धर्माचं काहीच पालन करणारे नव्हते, त्यांनी राजकीय हिताकरता या मागणीचा आग्रह धरला. बाबासाहेबांच्या रोखठोक मराठी मेंदूला शोभेल अशा कडकडीत रोखठोक मागणीनुसार जर लोकसंख्येच्या संपूर्ण अदलाबदलीचा आग्रह धरला गेला असता तर मुस्लिम लीगला फाळणीची मागणी मागे घ्यावी लागली असती. पण तसंही घडलं नाही. स्वातंत्र्य मिळवण्याची घाई, ज्यांनी तो स्वातंत्र्याचा लढा लढवला त्यांची झालेली वय, इतिहासात आम्ही स्वातंत्र्य मिळवलं अशी नोंद व्हावी याची त्यांची घाई, त्यांनी तुटलेला का विना पण देश स्वीकारला. इस्लामला, आक्रमक इस्लामला जे आधीच्या 1300 वर्षात करता आलेलं नव्हतं ते आमच्या स्वातंत्र्याच्या नेत्यांनी देऊन टाकलं. उरावर एक परमनंट शत्रू सुद्धा निर्माण करून ठेवला. दरवर्षी मी भारताचं जेव्हा बजेट पाहतो 57,000 कोटी रुपये डिफेन्सचं बजेट, त्यावेळेला फाळणी स्वीकारणाऱ्या नेत्यांच्या बद्दल काय भावना माझ्या मनात येतात या सांगता येणं अशक्य. इतकं तीव्र दुःख आहे. पण फाळणी झाली त्यामुळे त्यावेळी जी घटना समिती होती ती बरखास्त झाली आपोआपच, म्हणजे ती कालबाह्यच ठरली. स्वतंत्र भारतामध्ये घटना समितीच्या निवडणुका परत झाल्या. त्यावेळी मात्र घटना समितीवर बाबासाहेब निवडून यावेत यासाठी काँग्रेसनी आग्रह धरला. सरदार पटेल यांनी त्यावेळेला मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी.जी. खेर यांना सूचना दिली. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटावर घटना समितीची निवडणूक लढवली. ते निवडून आले आणि घटना समितीच्या मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन झाले. हे एक विलक्षण उदार
सहिष्णू, भारतीय मनाला, मेंदूला, रक्ताला, मातीला शोभेचं धोरण स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी केलं. याही बद्दल आज आपण स्वतंत्र देशाचे नागरिक या नात्याने त्यांचं कृतज्ञ असलं पाहिजे की स्वातंत्र्याचा लढा जे झालं गेलं कळलं. आता जो नवा भारत घडवायचा त्याला चला आपण सगळे जरा एकत्र येऊ. पुढे पंडितजींच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब होते. पंडितजींनी श्यामाप्रसाद मुखर्जींना बोलवून आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी खरं म्हणजे आधी हिंदू महासभेचे. श्यामाप्रसाद मुखर्जींना पंडितजींनी बोलवून घेतलं. त्यावेळेला अजून जनसंघ स्थापन पण झालेला नव्हता. पण आक्रमक, कडाडून आक्रमक हिंदुत्वाचा विचार मांडणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि हे लक्षात घ्या की त्यांना मंत्रिमंडळात याचं निमंत्रण पंडितजी देत आहेत तेव्हा गांधीजींची हत्या होऊन गेलेली होती. ती हत्या जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होता त्यांनी केलेली होती, नेहरूंच्या डोक्यात शेवटच्या क्षणापर्यंत. त्यामुळे हिंदुत्व आणि त्या नावाने येणारं सगळं संघासकट याबद्दल जबरदस्त द्वेष होता नेहरूंच्या मनात. तरी सुद्धा नेहरूंनी श्यामाप्रसाद मुखर्जींना मात्र निमंत्रण दिलं की मंत्रिमंडळात सामील व्हा. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीत स्वातंत्र्य नेत्यांचा दृष्टिकोन हा होता की आता सगळे मिळून देश घडवू, सगळे एकत्र. ज्याच्यापाशी टॅलेंट, बुद्धिमत्ता, चारित्र्य, कर्तृत्व आहे, त्याचा रंग, त्याची विचारधारा काही असो, पण जरा चला सगळे एकत्र येऊ. पुढे फाटाफूट झाली. स्वतः काँग्रेस एकत्र टिकली नाही, त्यातनं समाजवादी गट बाहेर पडला, श्यामाप्रसाद मुखर्जी बाहेर पडले, स्वतः बाबासाहेब बाहेर पडले आणि राजकारणाची जी पुढची वाटचाल असेल ती राहील. पण पहिलं धोरण निश्चितपणाने उदार आणि सहिष्णू असंच आहे. भाग्य मानलं पाहिजे स्वतंत्र भारताचं की घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे बाबासाहेब अध्यक्ष होते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात त्याच्यावरनं सुद्धा वाद झाला की बाबासाहेबांना घटनाकार म्हणता येईल. मी तुम्हाला कालच्या बोलण्यात ज्या राजाराम शास्त्री भागवतांचा संदर्भ दिला, बंडखोर आणि पुरोगामी पंडित, विद्वान संस्कृत पंडित, ज्यांनी वेदोक्ताची बाजू उचलून धरली, सयाजी महाराजांना सांगितली, शाहू महाराजांना सांगितली, त्यांचेच वंशज एक दुर्गा भागवत, त्याही प्रकांड पंडित. काही वर्षांपूर्वी त्यांनी मांडलं की अहो बाबासाहेब फक्त घटना समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे, त्यांना घटनाकार कसं काय म्हणता येईल. काही जण त्यावर रागवले. आम्ही विषय समजावून न घेता एवढ्या तेवढ्यावर रागवणं तर आमच्या देशात फारच झालं बरं का. त्यांनी काय बाबासाहेबांचा अपमान होतो. शाहू महाराज ब्रिटिश सरकारला सहकार्य करत असत याची जर काही पत्र कोल्हापूर गॅझेटेर मध्ये छापली गेली, यांनी काय शाहू महाराजांचा अपमान होतो. अंदमानच्या तुरुंगामधून सावरकरांनी ब्रिटिशांना काही तडजोडीची पत्र पाठवली, त्याने आता मला सोडा आणि वाटल्यास राजकारणात भाग घेत नाही हे वचन द्यायला सुद्धा तयार. यांनी काय सावरकरांचा अपमान होतो. आणि खरं म्हणाल तर आता तरी आपल्याला बौद्धिक आत्मविश्वास असा पाहिजे की आम्ही एका स्वतंत्र स्वाभिमानी देशाचे नागरिक आहोत. चिकित्सक बुद्धीने अभ्यास करण्याने काही राष्ट्रीयत्वाला धोका पोचत नाही. उलट उथळ आणि खोटा भावनिक अभ्यास करण्यानेच राष्ट्रीयत्वाला उलट धोका पोचेल. बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीवर 200हून जास्ती भारताच्या सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा हे होते. घटना समितीचे 6 खंड आहेत. काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करा. सर्व घटनाकारांच्या बद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने भारताला एक राज्य घटना दिली. आणि हे लक्षात घ्या की त्या घटना समितीवर हिंदू होते, सवर्ण होते, दलित होते, मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, पारसी होते, शीख होते, मराठी होते, अमराठी होते, हिंदी भाषिक होते, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू सगळे होते. सर्व धर्मांचे होते. जे ठरवलं ते सर्वांनी एक मताने ठरवलं. आजतागायत ती राज्यघटना लागली. त्या मसुद्यावर आधी चर्चा होत असे घटना समितीमध्ये. मग घटना समिती ज्या मुद्द्याला मान्यता देईल त्याचं संहितीकरण, शब्द रचना बाबासाहेब देत असत. घटना बाबासाहेबांनी लिहिली का एक टाकी, या अर्थाने घटना जणू बाबासाहेबांनी केली का याचं शास्त्रीय उत्तर नाही. ती सगळ्या घटना समितीची आहे. बाबासाहेबांचं जिनियस काय आहे तर त्यांचा जगातल्या सर्व घटनांचा, राज्य घटनांचा अप्रतिम अभ्यास होता. त्यामुळे अमेरिकेचं बिल ऑफ राईट्स, आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, ज्युडिशियल रिव्ह्यूची तरतूद, अलिखित राज्यघटना जिथनं तिथनं काय घ्यायचं, तरी त्याचा भारतीय परंपरेशी मेळ कसा घालायचा. ती भारतीय परंपरा म्हणजे विज्ञानेश्वराची मिताक्षर आणि शरिया, त्याच्या 4 शिया आणि 4 सुन्नी स्कूल्स या सगळ्यांचा अभ्यास करून सखोल अभ्यासाच्या आधारे एक समान राज्य घटना जी भारताच्या, आधुनिक भारताच्या. म्हणून घटनाकारांनी समान नागरी कायदा घटनेच्या 4थ्या अध्यायात मांडली, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. त्याचा अर्थ आहे कलम 44. त्याचा अर्थ हा आहे
की सर्व घटनाकारांनी मिळून एकमताने राज्य शासनाला सांगितलं की आता आणू नका समान नागरी कायदा, पण तुमचं काम आहे की लवकरात लवकर वाटचाल होत हा समाज समान नागरी कायद्यासाठी तयार झाला पाहिजे. नाहीतर कायदा हिंदूंना वेगळा, मुस्लिमांना वेगळा, पारशांना वेगळा, मग आणखीन उद्या जैन म्हणतात वेगळा, बौद्ध म्हणतात वेगळा, म्हणजे ही देशाची फाटाफुटच होईल. तर नाही, रूल ऑफ लॉ आणि इक्वालिटी बिफोर लॉ हे जर आधुनिक राष्ट्रीय जीवनाचं मूलभूत तत्व असेल तर सर्वांना समान कायदा. त्या कायद्याचे दोन प्रकार, फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा. फौजदारी कायदा तर परंपरागतरित्या सर्वांना समान आहेच. फौजदारी गुन्हे जे आहेत ते गुन्हा करणारा हिंदू का मुस्लिम यावरनं त्याची केस कशी चालणार किंवा त्याला शिक्षा काय होणार हे ठरत नाही. पण दिवाणी स्वरूपाचे म्हणजे विवाह, वारसा हक्काचा कायदा इत्यादी, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, संपत्तीचा कायदा, हे सगळे हे हिंदूंसाठी वेगळे, आजचंही चित्र आहे, पारशांसाठी वेगळे, ख्रिश्चनांसाठी वेगळे, ज्यांना आपणहून मान्य असेल अशांसाठी काही कॉमन कायदे आहेत, ते कॉमन सिव्हिल कोड. पण या देशात आजही समान नागरी कायदा नाही. नुसता नाही असं नव्हे तर समान नागरी कायदा म्हणजे जणू हिंदुत्ववाद्यांची मागणी असं चित्र निर्माण झालं तरी आहे, किंवा अभ्यास न करता बोलणारे तसं मांडतात तरी. त्यांना असं वाटतं की समान नागरी कायदा इज इक्वल टू हिंदू कोड बिल. घटना समितीचे डिबेट जरा काळजीपूर्वक काढून पहा. बाबासाहेबांना समान नागरी कायदा हवा होता, तो येत नाही म्हणल्यावर मग निदान त्यांनी प्रगतिशील असा हिंदू कोड बिलचं ड्राफ्टिंग सादर केलं. पुढे घटना संमत झाली, पहिल्या निवडणुका 52 मध्ये झाल्या, बाबासाहेब नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, हिंदू कोड बिल येईना. काय येईना? हिंदू कोड बिल पुरोगामी. त्यामध्ये समाजात समता आहे, अस्पृश्यता हा गुन्हा आहे, स्त्रीला समाजात बरोबरीचं स्थान आहे, मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्येही समतापूर्ण वाटा आहे आणि पतीच्या संपत्तीमध्येही स्त्रीला वाटा आहे. म्हणजे हिंदू कोड बिल हे फार मोठं एक पुढचं पाऊल होतं. आज मागे वळून पाहताना विशेषतः आत्ताच्या पिढीला आश्चर्य वाटेल की हिंदू कोड बिलला सुद्धा त्यावेळेला प्रचंड विरोध होता, 50s गेल्या शतकाचे. आणि विरोध म्हणजे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांचा स्वतःचा विरोध होता. बाबू राजेंद्र प्रसाद यांचा चातुर्वर्ण्यावर विश्वास होता. नेहरू पेचात सापडले. एका बाजूला आंबेडकर आग्रह धरतायत आणि आपण हे मानायला हरकत नाही की नेहरूंना स्वतःला सुद्धा हिंदू कोड बिल हवा असणार, पण दुसऱ्या बाजूला ते संसदेमध्ये संमत करून जर राष्ट्रपतींकडे पाठवावं तर घटनात्मक अधिकारांनुसार हे राष्ट्रपती ते विधेयक एकदा तरी परत पाठवणार. त्यातनं नव्या नव्या निर्माण होणाऱ्या भारतीय लोकशाहीला एक घातक पायंडा पडणार. नेहरू हे जबाबदारी मानत होते आणि अत्यंत योग्य रीतीने त्यांना मान्य होतं, लक्षात होतं की स्वतंत्र भारताच्या लोकशाहीच्या या पंच उषटकाली ते जसे वागतील ते बनणारे भारतीय लोकशाहीचे पायंडे. त्याच्या पहिल्या 2-5 वर्षातच जर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात भांडण उद्भवलं तर तो एक अनिष्ट असा पायंडा पडणार. एका बाजूला नेहरूंना तो नको, पण हिंदू कोड बिल हवंय, आंबेडकरांचं प्रेशर राजेंद्र प्रसाद असेपर्यंत पाठवता येते. या पेचामध्ये बाबासाहेबांनी मात्र राजीनामा दिला, मंत्रिमंडळातून ते बाहेर पडले. त्यांच्या राजीनाम्यानंतर 1956 साली हिंदू कोड बिल संमत झालं, पण देशातला समान नागरी कायद्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. आणि खरं म्हणाल तर जर काही एक कॉमन संपूर्ण देशाचं राष्ट्रीय मतैक्य हवं असेल तर जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये समान नागरी कायदा हा मुद्दा ठरायला पाहिजे. तो समाजाच्या सर्व घटकांना समजावून सांगून आजचा आपला अभ्यासाचा नाही विषय, पण मी हे आत्मविश्वासाने वाक्य बोलून ठेवतो आहे की जगाच्या पाठीवर कुठेही शर्यत जसंच्या तसं अंमलात आजही आणलं जात नाही. सौदी अरेबियात सुद्धा नाही, लिबियामध्ये नाही, खोमेनीच्या इराणमध्ये सुद्धा नाही. भारतातले काही मागास म्हणजे विचारांनी मागास असलेले मुस्लिम आज दावा करतात की तोंडी तलाक 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 हा आमचा धर्माने दिलेला हक्क आहे. कंप्लीट चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. आणि आता काही काळापूर्वी इराणनी कायदा संमत केला की तलाकचा अधिकार हा फक्त पुरुषाला नाहीये, स्त्रीला सुद्धा. अयातुल्ला खोमेनीचं इराण, अशी तर शेकडो उदाहरणं दाखवता येतील. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा लागू झाला म्हणजे जणू इस्लाम खतरे में असं तालिबानी, तबलिगी, देवबंदी
हे सोडून बाकीच्या आम जनसामान्य मुस्लिमांनी समजण्याचं सुद्धा कारण नाही. पण एक समजावून सांगण्याची प्रोसेस संपूर्ण समाजात झाली पाहिजे. आणि व्यक्तिशः मला सुद्धा हे वाटतं की समान नागरी कायदा आलाच पाहिजे, पण लादून नाही. तो भारतीय रस्ता नाही, पटवून देऊ नये, समाजाच्या उत्क्रांतीतून आहे. त्या एका टप्प्याला आल्यानंतर मग तो समान नागरी कायदा पाहिजे हा काही जणू विशिष्ट फक्त हिंदुत्व निष्ठांचाच एजंडा आहे असं मानण्याचं कारण नाही. तो विकृत प्रचार आहे. या देशाच्या एकात्मतेचं पुढचं अत्यंत मोलाचं पाऊल म्हणजे बाबासाहेबांना लक्षात ठेवून समान नागरी कायदा. माझं तर म्हणणं आहे की समान नागरी कायदा आपण काय घेऊन बसलो? साधं कलम 45 म्हणजे वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण, हे तरी आम्ही कुठं केलं? आज 56 वर्ष 40 कोटी निरक्षर. आणि बाकी ते सगळं तर सोडाच. जगाच्या पार्श्वभूमीवर आज भारताची स्पर्धा खरी चीनशी आहे. चीन डिफॅक्टो 100% साक्षर राष्ट्र आहे, म्हणजे 90% जास्ती साक्षर. चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाल्यानंतर नाही, माओनी साम्यवादी क्रांतीच्या काळात आग्रह धरला की साम्यवादी क्रांती कारकांचं मुख्य काम काय आहे, तर लोक पहिले साक्षर झाले पाहिजे. आणि आमच्या इथे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन पासून ते हंटर कमिशन समोर महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले, टिळक आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन, त्याच्याही आधी राजा राममोहन रॉय, सगळे आग्रह धरत आले. घटनेने तत्व आणलं. आज 40 कोटी निरक्षर आहेत. महात्मा फुलेंच्या व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलं की कृष्णाजी भालेकरांच्या पुढाकाराने ते त्या राजपुत्रासमोर एक पाटी घेऊन उभे होते. तो आकडा तुमच्या लक्षात आहे का? पाटी होती की युवराज, तुमच्या आजीला जाऊन सांगा आम्ही सुखात आहोत, पण भारतामध्ये 19 कोटी निरक्षर आहेत. ती 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आजच्या भारतामध्ये 40 कोटी निरक्षर आहेत. आमच्या समाजाची 125 वर्षातली उत्क्रांती काय झाली? आम्ही म्हणणार साऊथ ईस्ट एशियातले एवढेसे टिसभर देश, अशा अंतकरणाची कालवा होते. मलेशिया, सिंगापूर, तैवान, साऊथ कोरिया, टिसभर देश. पण आर्थिक विकासामध्ये भारताला कुठे मागे टाकून, आणि ते गेल्या 15-20 वर्षात गेलेत पुढे. मग आम्हाला अमर्त्य सेन अभ्यास करून सांगतात की साऊथ ईस्ट एशियाचा जो सगळा विकास आहे तो मुळात समाज 100% साक्षर होण्यावर आधारित आहे. आम्ही अंदाजपत्रकीय तरतूद केली नाही, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवली नाही. आता निदान प्राथमिक शिक्षण हा घटनेच्या अध्याय 4 मधून 3 मध्ये आला, म्हणजे मूलभूत शिक्षण बनलं. पण प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, आणि आजही निरक्षर किंवा थर्ड रेट जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या भंगार शाळांच्या मध्ये जाणारी मुलं मुली, झोपडपट्टीतली वस्ती ही कोणाची असते? उच्चवर्णीय आणि ब्राह्मण समाज झोपडपट्टीत दिसतो काय? मराठा समाज झोपडपट्टीत दिसतो काय? उच्चवर्णीयांची मुलं जिल्हा परिषद आणि या नगरपालिकेच्या थर्ड रेट शाळांच्या मध्ये जातात. कोणाची जातात? गरिबी कोणाची आहे? कुठल्याही रस्त्याने जात. मला तुम्ही एखाद्या बंगल्याच्या सोसायटीवर निळं निशाण फडकताय असं दाखवा रे जरा. झोपडपट्टीवर निळं निशाण असतं. आणि भारतीय या नात्याने आपल्या सगळ्यांच्या जीवाची कालवा झाली पाहिजे अशी ही सामाजिक स्थिती आहे. निरक्षरांमध्ये, घाणेरडं प्राथमिक शिक्षण मिळणाऱ्यांच्या मध्ये, गरिबांच्या मध्ये, स्त्री आणि दलित, हे आजही 56 वर्षांच्या नंतर बहुसंख्य राहिले. हे दुःखाचं आहे. भारतीय नात्याने सर्वांना दुःखाचं आहे. कुठे गेली बाबासाहेबांची घटना? आम्ही काय केलं त्या घटनेचं? मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर बाबासाहेबांनी आयुष्यातला शेवटचा चॅप्टर हाती घेतला. तब्येत खराब होती, कळत चाललेलं होतं आपला अंतकाळ जवळ आलाय. 20 वर्षापूर्वी जी घोषणा केली ती सत्यात आणण्याची आता वेळ आली. तो विषय म्हणजे धर्मांतर. 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी जाहीर केलं. लगेच धर्मांतर केलेलं नाही. त्यावरनं वावटळ उठली. अनेकांच्या भेटीगाठी वगैरे चालू होत्या आणि समजावून सांगायचे अनेक जण प्रयत्न करत होते. आणि जसं बाबासाहेबांनी जाहीर केलं तसं इतर विविध धर्मांच्यांना वाटणं चालू झालं की सर्व दलित बांधवांना बरोबर घेऊन बाबासाहेबांनी जर आपला धर्म स्वीकारला तर किती बरोबर. ख्रिश्चनांना वाटणं चालू झालं, मुस्लिमांना वाटणं चालू झालं, शिखांना वाटणं चालू झालं, बौद्धांना वाटणं चालू झालं. बाबासाहेबांनी 20 वर्ष घेतली ठरवायला. आणि जेव्हा मृत्यूची चाहूल लागली त्याच्या काही महिने आधी हा शेवटचा संदेश देऊन जायचा म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर 6 लाख दलित बांधवांच्या बरोबर बौद्ध धर्म स्वीकारला. काही वेळापूर्वी मी सांगितलं तसं सावरकर, गाडगे महाराज, मसुरकर महाराज, तुकडोजी महाराज यांची विनंती होती
की बदलायचाच असला, स्वीकारायचाच असला धर्म तर भारतीय परंपरेतला स्वीकारा, हिंदू संस्कृतीशी पाठापूट न घेणारा स्वीकार. बाबासाहेबांच्या मनाबद्दल हिंदू धर्माच्या जातीनिष्ठ स्वरूपाबद्दल जबरदस्त राग होता. म्हणून त्यांनी 1935 मध्ये जाहीर केलं. 20 वर्ष का थांबले असावेत याची कारणं अनेक आहेत आणि ती लक्षात घेतली पाहिजे. एक कारण, एक प्रकारे बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नोटीस दिली हिंदू समाजाला, शो कॉज किंवा नोटीस दिली की ही नोटीस आहे बदलाची, परिवर्तनाची. 20 वर्ष वाट पाहिली की आता तरी बदल होतोय का. पण हे म्हणत असतानाही लक्षात घ्या की त्याच्यात आणखीन 2-3 व्यावहारिक कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं व्यावहारिक कारण हे आहे की जर धर्म बदलला असता तर राखीव जागांचा फायदा मिळाला नसता. ही प्रत्यक्ष चर्चा 1936-37 साली झाली सुद्धा गोविंद वल्लभ पंत आणि बाबासाहेब. आणि गोविंद वल्लभ पंत म्हणाले जरूर धर्म बदला, पण मग तुम्हाला या अर्थाचं वाक्य, यू कांट हॅव द केक अँड इट इट टू. धर्म बदलला तर तुम्हाला राखीव जागांचा फायदा मिळणार नाही. बाबासाहेबांना थांबावं लागलं. शिवाय बाबासाहेब हे शोधत होते की कोणता धर्म स्वीकारायचा. मुस्लिम आणि ख्रिश्चन बाबासाहेबांच्या मागे लागलेले होते. वेळोवेळी चर्चेस, ख्रिश्चन शिक्षण संस्था, मशिदी, मुस्लिम धार्मिक कार्यक्रम, मदरसांना भेटायचं सगळं बाबासाहेबांच्या मत झालं. या दोनही जे धर्मगुरू त्यांना बाबासाहेबांनी विचारलंय की भारतातला इस्लाम आणि भारतातली ख्रिश्चनिटी याची जाती व्यवस्थेतून कुठे सुटका आहे. आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंपाशी याचं उत्तर नव्हतं. म्हणलं तर हे दुःखदच आहे, पण भारतातल्या इस्लाम आणि ख्रिश्चनिटी मध्ये सुद्धा जाती व्यवस्था आहे. हे भारताचं भारत म्हणून सर्वांनी काळजी केली पाहिजे. धर्म आपला आपला कोणता हे विसरून सर्वांनी काळजी केली पाहिजे असं वैशिष्ट्य आहे. काय आहे की इथली प्रत्येक विद्रोहाची चळवळ एक जात बनून स्थिरावते. आणि सर्व प्रकारचे विद्रोह खिशात घालण्याची एक हिंदू व्यवस्थेची ताकद आहे. गौतम बुद्ध हा विद्रोह आहे. तो बनला 9वा अवतार. ज्ञानेश्वर हा सुद्धा विद्रोह आहे. तुकोबाराय हा विद्रोह आहे. आम्ही ज्ञानोबा तुकोबांना आमचे म्हणलो, पण त्यांच्या भजन अभंगांच्या मधले मांडलेल्या विचारांसारखी वागण्याची जबाबदारी नाही मानली. गौतम बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत सर्व म्हणाले आमचा देव करू नका. गौतम बुद्धाचा पहिला देव बौद्धांनीच केला. गौतम बुद्धाच्या मागे नंतर शतकानुशतकांच्या वर्षांमध्ये ज्या 3 बौद्ध परिषदा भरल्या, यातल्या कनिष्काच्या नेतृत्वाखाली जी परिषद झाली याच्यात बौद्ध विचार फुटला. 2 गट स्थापन झाले, महायान आणि हिनयान. हे तुम्हाला सर्व विचारांचं वैशिष्ट्य आढळून येईल बरं का. हिंदू व्यवस्थेमध्ये तर इतके प्रचंड पंथोपपंथ आहेत की फुटीचा प्रश्नच नाही. तुम्हाला जे पटतं, जे मान्य होतं, जो प्रेषित, जे पुस्तक ते घ्या आणि त्या मार्गाने चला. कारण अंतिमतः खरं म्हणजे शास्त्रीय अभ्यासातून निर्माण झालेली श्रद्धा आहे की आपण सगळे एका मुक्कामावर पोहोचणार आहोत. पण ख्रिश्चॅनिटी तिच्यात 15व्या शतकात कॅथलिक आणि प्रोटेस्टंट झाले असं समजू नका. ख्रिश्चॅनिटीच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातच एक रोमन चर्च आणि एक बायझंटाईन म्हणजे ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च, जे कॉन्स्टँटिनोपल आत्ताच, तिथे तो 320 मध्ये कॉन्स्टंटाईन नावाच्या राजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हे दुभंग तिथे झालंच. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे पुढे 15व्या शतकात झालं. इस्लाम त्यामध्ये शिया आणि सुन्नी. तुम्ही कुठलाही धर्म आणि कुठलाही विचार घ्या. बौद्ध त्यामध्ये महायान आणि हिनयान. जैन दिगंबर आणि श्वेतांबर. शीख त्यामध्ये अकाली आणि निरंकारी. कम्युनिस्ट त्यामध्ये बोल्शेविक आणि मेन्शेविक, उजवे कम्युनिस्ट, डावे कम्युनिस्ट. सगळ्यांना वाटलं मूळ विचार एकच, पण प्रत्येकाने त्याची विविध वेगवेगळी 2 टोकं गाठली. माणसाच्या माणूसपणाचं आणि मेंदूचं हे वैशिष्ट्य आहे. पण गौतम बुद्धांनी सांगितलं माझा देव करू नका. महायान संप्रदायाने गौतम बुद्धाचा देव केला आणि जगामध्ये जास्ती पॉप्युलर झाला महायान संप्रदाय. हिनयान संप्रदाय नाही. म्हणजे जो बुद्धाच्या मूळ विचारापासून खरं म्हणजे बाजूला गेला. जे गौतम बुद्धांनी सांगितलं नका करू तेच त्यांनी केलं. स्वतः गौतम बुद्ध देव मानत नव्हता. तो देव मानतही नव्हता आणि देव नाही असंही म्हणत नव्हता. गौतम बुद्धाला विचारलेला हा प्रश्न की देव मानता का, तर गौतम बुद्धाचं उत्तर मला माहित नाही. आधुनिक अर्थाने म्हणायचं तर अज्ञेय आहे. पण बौद्ध विचार देव मानत नाही, वेदही मानत नाही, पण कर्मविपाक आणि पुनर्जन्माचा सिद्धांत मात्र मानतो.
त्यामुळे आध्यात्मिक मार्गाने मोक्षाची साधना आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणे म्हणजे अंतिमतः निर्वाण किंवा निर्वेदाचं टोक, हे गौतम बुद्धही मानतो. बाबासाहेब म्हणले माझा देव करू नका, पुतळे उभे राहणार, देव होणार, विचारांचा पराभव होणार. भारतातल्या ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामची सुद्धा चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेतून सुटका नाही. भारतातल्या इस्लाममध्ये शेख आणि सय्यद म्हणजे उच्चवर्णीय आणि कलाल इत्यादी, हे दारू गाळणारे, कोंबड्या कापणारे इत्यादी हे असतील तर ते इस्लाम मधले दलित. ख्रिश्चॅनिटीमध्ये तुम्हाला सांगितलं आणि जर आजपर्यंत माहिती नसलं तर आश्चर्याचा धक्का बसेल की गोव्यामध्ये या चर्चा झालेल्या कॅथलिक ख्रिश्चन मध्ये की फक्त दलित चातुर्वर्ण्याला कंटाळून ख्रिश्चन होत आहेत, त्यामुळे भारतातल्या ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराला बाधा येते, असं ख्रिश्चन धर्मगुरू पोपला कळवत आहेत. आणि पोप तिकडून जे आदेश देतोय तो पोपचे आदेश आहेत की तुम्ही उच्चवर्णीय प्रथम ख्रिश्चन होतील असं पहा, म्हणजे मग त्या पाठोपाठ बाकीचे सुद्धा सर्वजण ख्रिश्चन होतील. भारतातला इस्लाम पहा, एक फार मोठा गट. एक तर भारतातले सगळे मुस्लिम हे परदेशातून आलेले किंवा भारतीय परंपरेने वेगळे नाही. 99.99% ते भारतीयच आहे, धर्मांतर केलेले भारतीय. त्यातले अनेक जण बहुधा धाक दपटच्या दहशत, तलवार, रक्तपात आणि हिंदू व्यवस्थेमधलाच दोष की परतायला मार्ग नाही म्हणून झालेले असतील. पण कितीही दुःखद वाटलं तरी ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल की तितकेच अनेक मुस्लिम हे चातुर्वर्ण व्यवस्थेला कंटाळून निषेध म्हणून तुम्ही आम्हाला नीट सुद्धा वागवत नाही, इस्लाम आम्हाला समता देतो, तुम्ही मला, मी गावातला दलित कोणीतरी असेपर्यंत तुम्ही माझ्याशी नीट वागत नाही, मी इस्लाम स्वीकारला किंवा मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला की एकदम तुम्ही मला बरोबरीचे म्हणता. इस्लाम तर मला अंतर ठेवतच नाही. इस्लामची ही ताकद आहे की वंश, कातडीचा रंग हे इस्लामवर जगात नाही, भारतातल्या इस्लाममध्ये चातुर्वर्ण्याचा शिक्का बसला. पण धर्मांतर केलेले जे अनेक मुस्लिम हे मूळ इथल्या चातुर्वर्ण्याला कंटाळून सुद्धा झाले, हे नाकारून चालणार नाही. कितीही दुःखद वाटलं तरी वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. महाराष्ट्रावर हल्ला केलेला अल्लाउद्दीन खिलजी, त्याचा सेनापती उजवा हात असलेला मलिक कफूर हा गुजराती दलित होता. अल्लाउद्दीन खिलजीने गुजरातवर हल्ला केला तेव्हा मलिक कफूर त्याला सामील झाला, त्यांनी धर्म बदलला. पुढे इस्लामच्या वतीने महाराष्ट्र आणि उरलेले दक्षिण भारतापर्यंतचे हल्ले मलिक कफूरने केले. मंदिरं कोणी फोडली, अत्याचार कोणी केले, मलिक कफूरने केले. कारण तो म्हणत असणारे लेखो तुम्ही मला देत नव्हतात ना सन्मान, मी कालपर्यंत गावातला तुमच्या दलित वेशीच्या बाहेरच ना, आता तुमच्या नाकावर टिचून थैथया, तुमच्या नाकावर तुमच्या उरावर नाचतो. पाकिस्तानची मागणी करणारे असामान्य कवी मोहम्मद इक्बाल, असामान्य मोहम्मद इक्बाल यांच्या काव्याच्या एकेका शेरवरून जीव ओवाळून टाकावे इतके असामान्य, आजही असामान्य. या मोहम्मद इक्बाल यांनी आधी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा लिहिलं. ते निघालं होतं भारताचं राष्ट्रगीत व्हायला. ही चर्चा तुम्हाला माहिती असेल नसेल लक्षात ठेवा. जनगण मन अथवा वंदे मातरम पेक्षा किंवा त्याच्याच बरोबरीने सारे जहां से अच्छा हे भारताचं राष्ट्रगीत व्हावं या चर्चा झालेल्या आहे. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी आणि युनान और मिस्र मिट गए पण आमचा नामोनिशा हमारा, आमचा नामोनिशा शिल्लक आहे, हे मोहम्मद इक्बाल म्हणतायत. त्या मोहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तानची मागणी केली. 1933च्या पुढे मोहम्मद इक्बाल यांच्या सर्व वैचारिक मांडणीमध्ये अत्यंत विषारी, द्वेषपूर्ण असा मूलतत्ववादी इस्लाम दिसून येतो. ते मोहम्मद इक्बाल हे काश्मीर मधले ब्राह्मण पंडित समाजाला, हिंदू समाज त्यावेळेला आलेला, काशीमध्ये आलेल्या पंडित समाजाला म्हणलं नाही परतीची वाट शिल्लक नाही. मोहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तानची मागणी मांडली. आपण त्याची किंमत मोजतो. मी तुमच्याशी भयंकर परखडच बोलतोय, त्यामुळे पुढचाही मुद्दा मला सांगूच दे की खरं म्हणाल तर जर निष्पक्षपणे अभ्यास करायचा असेल तर एक वेळ दलित बांधवांनी केलेली धर्मांतर ही समजून घेता येते. पण उच्चवर्णीयांनी का केली? सत्तेचे अधिकार त्यांच्या हातात होतेच की. पण मुस्लिम झालो, ख्रिश्चन झालो, ब्रिटिशांच्या काळात झालो तर हातात सत्ता मिळेल, अधिकार मिळेल, पटून केलेले किती जण? गांधीजींनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, त्यांच्याही मागे अनेक जण लागलेले होते. गांधीजींचं पत्र आहे एका बिशपला लिहिलेलं की ख्रिश्चॅनिटी महान आहे, मला मान्य आहे, इस्लाम पण महान आहे. गांधीजींचं पत्र आहे
की हिंदू धर्मात नाही आणि इस्लाम अथवा ख्रिश्चनिटीत आहे असं मला काहीच सापडलं नाही. धर्मांतराची गरज काय? खरं तर आपण हे विसरतो की धर्मांतर ही कन्सेप्ट सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे. धर्मांतर ही कन्सेप्टच सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे. सेक्युलरिझम आणि सर्व धर्म समभाव ही तत्व ग्रेट आहेत का नाहीत? आहेत. 2 दिवसांपूर्वी आपण सेक्युलरिझमचा अर्थ पाहिला. सर्व धर्म समभाव कोण मानतं? इस्लाम म्हणतो का की सर्व धर्म समान आहेत? ख्रिश्चॅनिटी म्हणते का की सर्व धर्म समान आहेत? या दोनही धर्मांच्या बद्दलचा आदर बाळगूनच पण हे म्हणलंच पाहिजे की सर्व धर्म समभाव हे हिंदूच तत्व आहे. ते मनापासून आहे की बाबा रे, तुला मोहम्मद पैगंबरांची उपासना केल्याने जर मोक्ष आणि ईश्वरापर्यंत पोहोचत असतील तर जरूर कुराणाचं मार्गदर्शन घे आणि त्या मार्गाने जा. तुला जर जिजसला शरण जाऊन क्रॉसच्या समोर प्रार्थना केल्याने जरूर जा. आपण सगळे एकाच मुक्कामावर पोहोचणार आहोत हा विवेकानंदांचा संदेश. हा त्या सर्व धर्म समभाव. विनोबांनी तर भारताला शब्द शिकवला, म्हणाले नुसता सर्व धर्म समभाव तुम्ही काय घेऊन बसलायत? सर्व धर्म मम भाव पाहिजे की ते माझेच आहेत सगळे धर्म. पण ही म्हणणारी मूळ जी वेदांताची विचार रचना विचार व्यूह आहे तो हिंदू आहे. आणि हे म्हणायला कोणी संकोच बाळगण्याचं कारण नाही. तसं म्हणणे म्हणजे संकुचित आणि जातीयतावादी अशी ज्यांच्या डोळ्यांना कावीळ झाली त्यांना जरूर उद्या, तुम्हाला मला झालेली नसेल तर हे अग्राणी खऱ्या अभिमानाने उलट म्हणलंच पाहिजे. भारतातल्या ख्रिश्चनिटी आणि इस्लामला चातुर्वर्ण्याचं बंधन त्याच्यामध्ये जाती पडल्या होत्या. शीख गुरु नानक देवांनी संपूर्ण शीख संप्रदाय आणि त्याच्यामध्ये समता, शिखांच्या मध्ये उच्चवर्णीय शीख आणि मजहबी शीख. मजहबी म्हणजे दलित, मजहबी शीख म्हणजे दलित. स्वामी दयानंद निघाले की वेदांना चातुर्वर्ण्य मान्य नाही आणि इथे एक समतापूर्ण आर्य व्यवस्था निर्माण करू. तो आमच्या देशामध्ये आर्य समाजी नावाची जात निर्माण होते, सत्यशोधक नावाची जात निर्माण होते. पुतळे उभे राहतात आणि आपल्याला या विद्रोहांचं चिंतन करूनच आपल्याला मार्ग ठरवला पाहिजे. बाबासाहेबांनी अत्यंत विचारपूर्वक गौतम बुद्धाच्या विचारांचा अभ्यास केल्यावर बुद्ध आणि मार्क्स यांची तुलना, यावरचे निबंध हे लिहिल्यानंतरचा निर्णय आहे की बौद्ध धर्म स्वीकारायचा. बाबासाहेबांचे शब्द आहेत की प्रज्ञा, प्रेम आणि करुणा ही जी बौद्ध विचाराची आद्य सूत्र आहेत यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय, आकर्षित केलं. ही सूत्र मला मान्य आहेत आणि भारतीय परंपरेच्या बाहेर पडायचं नाही म्हणून मी बौद्ध विचार स्वीकारतोय आणि बौद्ध धर्म घेतोय. पुन्हा तात्विक दृष्ट्या आणि घटनात्मक दृष्ट्या हे लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या घटनेतच कलम 25 असं सांगतं की सर्व घटनात्मक आणि कायदेशीर कारणांसाठी शीख, जैन आणि बौद्ध हे हिंदू आहेत. हे कलम 25 हे आधी ह्याचं ड्राफ्टिंग बाबासाहेबांचं आहे. त्यानंतर बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारतायत पूर्ण जाणीवपूर्वक. आता दलित चळवळीतले काही आक्रमक नेते कलम 25 जाळून टाका म्हणतात. खालिस्तानची चळवळ चालू होती त्यावेळेला पंजाबमध्ये त्या काही कार्यक्रमांना पंजाबमध्ये उपस्थित राहायचे दुःखद संधी मला मिळालेली होती. पण कलम 25 जाळून टाका का? घटनात्मक दृष्ट्या ते कलम 25 म्हणतं की बौद्ध, शीख आणि जैन हे घटनात्मक आणि कायदेशीर दृष्टीने धर्म विचार, धर्म चिकित्सा ज्याला त्याला म्हणायचं नाही त्याला मान्य. जर काही बौद्धांना म्हणायचं नाही आम्ही हिंदू आम्हाला मान्य नाही तर लादणं कुठून आलं? त्यांना मान्य होईल, त्यांना पटेल, जैन समाजाला पटेल त्यावेळेपर्यंत. जर अन्यथा या सगळ्या भारतीय परंपरा आहेत आणि त्या चालाव्यात. पण घटनेने व्याख्या केली कलम 25 मध्ये ती आधी आहे. ती घटना स्वीकारल्यानंतर 6 वर्षांनी बाबासाहेब जाणीवपूर्वक धर्मांतर करतायत आणि त्यांनी तो बौद्ध विचार स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमी. महाराष्ट्रभर गावागावांच्या मध्ये काम करताना मला अनेक दलित समाजातल्या त्या घरांच्या मधल्यांना वंदन करावं असं वाटलेलं. का? आजही बहुसंख्य दलित घरांच्या मध्ये तुम्हाला गौतम बुद्ध, बाबासाहेब, विठ्ठल आणि ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या तस्विरी ओळींनी लावलेल्या दिसतील. या सगळ्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला पाहिजे.
त्याला दिली आणि विष पेरणारे काही जण असूनही जो सामान्य आपले बांधव आहेत त्यांना एका भिंतीवर हे सगळे फोटो घरात चालतात, या सगळ्यांचे एकत्र पूजा, हे सगळे चालतात। संत संप्रदायाने ही समता शिकवली, ती वेदांताच्या अध्यात्माच्या निर्गुण भक्तीच्या दरबारातली समता गौतम बुद्धांनीही विचार सांगितला। भाग्य मानलं पाहिजे की या देशात 8व्या शतकात एक शंकराचार्य होऊन गेले ज्यांनी वेदांताचा विचार आणि बौद्ध विचार एकच आहे हे आध्यात्मिक तात्विक दृष्ट्या मांडलं, सिद्ध करून दाखवलं, भारतभरचे वाद जिंकले। काशीमध्ये कुमारिल भट्ट हा बौद्ध विचारवंत होता। कुमारिल भट्टाला वैचारिक आव्हान देऊन शंकराचार्यांचा संवाद झाला। अनेक जण शंकराचार्यांवर प्रेमाने किंवा आरोप करण्याकरता म्हणत असत प्रच्छन्न बुद्ध, प्रच्छन्न म्हणजे छुपे, की शंकराचार्य ज्या पद्धतीने विचार मांडतात तो पाहता हा छुपा आहे, म्हणजे आमची भारतीय परंपरा सशक्त आणि बलवान करेल असाच रस्ता बाबासाहेबांनी दाखवला। आणि तरीही चिकित्सा करताना म्हणलं पाहिजे की धर्मांतराने स्पृश्यास्पृश्यतेचे समतेचे प्रश्न सुटतात का? बहुधा उत्तरे नाही। नवबौद्ध नावाचे आणखी एक जात होते, कशाने सुटतील ते उल्लेख मला वाटला की बहुधा सुरुवातीला येऊन गेला आणि मनोमन नितांत वंदन करून मी सांगतो, स्वाध्याय परिवारचे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी गुजरातमध्ये आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर काम केले, जातीपाती पाहिलेले नाही, खऱ्या अर्थाचा बहुजन समाज, खऱ्या अर्थाचे तळागाळातले खऱ्या अर्थाचे दलित बांधव, बाबासाहेबांच्या बरोबर 6 लाख दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला याची इतिहासात नोंद झालेली आहे। स्वाध्याय परिवारने गुजरातमध्ये 6 लाख दलितांना गायत्री मंत्र आणि संस्कृत मंत्रांची दीक्षा दिली, हा कार्यक्रम घडलेला आहे। अजून देशाने त्याची नोंद घेतलेली नाही, पण दादा होते तो ते सांगत असत की आमच्या सर्व देशाला समाजाला प्रेम द्या, संस्कृत आणि पाली अर्धमागधी सकट ज्ञानाची जी सर्व क्षेत्र आहेत ती सर्वांना खुली होऊ द्या। समतेचं खरं उत्तर प्रेमात आहे, समतेचं खरं उत्तर बंधुत्वाच्या नात्यात आहे, समतेचं खरं उत्तर प्रज्ञा, प्रेम आणि करुणा यात आहे। मला असं वाटत राहतं की कुठल्याही प्रकारची भाषणबाजी न करणाऱ्या माझ्या आजोबांनी हे मला योगदान देऊन ठेवलं का काय? माझे आजोबा अकलूजचे पाटील होते, त्यांच्या पिढीत पाटील की त्यांच्याकडून मोहिते पाटलांच्याकडे गेली, आणि गेली म्हणजे आपणहून दिली। ही सामाजिक घटना महत्वाची बरं का, यावर भाषण नाही, कुठेही बडबड नाही। बल्लाळ पाटील त्यांनी आपणहून मोहिते पाटलांच्याकडे, बल्लाळ पाटलांच्या आजोबांच्या वडिलांच्या पिढीमध्ये मोहिते पाटलांना पाटीलकी दिली। महाराष्ट्राचा एक काळा अध्याय म्हणजे गांधी हत्या, त्यावेळेला गावागावांच्या मध्ये दंगली झाल्या आणि खेडेगावांच्या मधला जो ब्राह्मण वर्ग होता त्यांची कोणाची घरं जाळली, कोणाचे खून झाले, विशेषतः संघाचे स्वयंसेवक किंवा तिथले संघाचे मुख्य शिक्षक यातल्या काही जणांचे ऍक्च्युअली खून सुद्धा झाले। पण हातात पेटलेले पलिते घेऊन जेव्हा अकलूज मधला समाज बल्लाळ पाटलाच्या वाड्यावर चालून आला तेव्हा मध्ये मोहिते पाटील उभे राहिले, म्हणाले बल्लाळ पाटलाचा वाडा जाळायचा असेल तर आधी मला जाळा। आता मला मागे वळून पाहताना लक्षात येतं की आमच्या घरात सगळ्यांचा अतिशय छान प्रेमाने वावर होता, त्यात एक मराठीतले सुप्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव, आताची विषारी दृष्टी बहुधा सांगेल की म्हणजे मराठा, त्यांनी मला अंगाखांद्यावर खेळवले। मी त्यांना आनंद मामा म्हणतो म्हणायचो। त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या घरभिंती म्हणून जो पहिला भाग, दुसरा झोंबी नंतरचा, त्यात छोट्या अविनस्त वर्णन आहे, धर्माधिकारींच्या घराचं सुद्धा वर्णन आहे। अकलूजच्या ज्या व्यापारी फॅमिलीज, भोरा, गांधी, मेहता, ह्यांचा घरामध्ये अतिशय निसंग बरोबरीने वावर असे। आणि पुढे बाबासाहेबांच्या बरोबरच ज्यांनी महार बनून बौद्ध धर्म स्वीकारला असं दैठणकर घराणं, त्यातले ICS IAS ऑफिसर झालेले आम्ही बापू आणि दादा असं त्यांना म्हणतो, शशिकांत दैठणकर, हे पाटलांच्या घरात वावरत असत बरोबर। मलाही लहानपणी माहितीये की कुठे अशी काही विषमता, कुठे हे आहेत आणि ते आहेत असं आलं नाही, अत्यंत न कळत अतिशय सहजपणे हा वारसा आपल्यापर्यंत येऊन पोहोचला। तो इतिहासातला, परंपरेतला सर्व वारसा, त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। आणि त्या सगळ्यावर वर्तमान काळ लक्षात घ्यायचा झाला तर मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय की माझ्या छातीत धस्स होतं, माझ्या छातीत धस्स होतं, कारण आता जग कुठल्या कुठे चाललंय। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जागतिकीकरण, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, सिलिकॉन व्हॅली, जेनेटिक्स, माणसाचं क्लोनिंग, बायो इन्फॉर्मेटिक्स,
आणि आम्ही आमच्यातल्या भिंती शिल्लक ठेवणार आहोत काय? आज अख्खं जग पुन्हा एकदा म्हणतंय की नॉलेज इज पॉवर. आम्ही जर शहाणे असलो तर खऱ्या भारतीय परंपरेने उलट आपल्याला शिकवलेलं आहे नॉलेज इज पॉवर, आणि ज्ञानातच खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे. मग अरे त्या मुक्तीचा मार्ग सगळ्यांना खुला नको करायला? तो एकसंध समतापूर्ण भारतीय समाजाचं आपलं स्वप्न मी असं मानतो की बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. मी असं मानतो की त्याच्यावरचं मूळ उत्तर हे प्रेम, गुणवत्तेची जोपासना, ती गुणवत्ता मिळवण्याच्या समान संधी समाजाच्या सर्व घटकांना असणे, तर हे राष्ट्र आपल्याला सगळ्यांना आपलं वाटणार आहे. मला बहिणाबाईंची एक कविता आठवत राहते. आणि आता अर्ध्या मिनिटानंतर आपण जेव्हा रोजच्या प्रमाणे आपली एकत्र प्रार्थना म्हणणं सुरू करू, तर खरं म्हणजे त्या कवितेतच मूळ उत्तर आहे. बहिणाबाईंच्या कवितेची ओळ आहे, माणसा माणसा कवा बशील रे माणूस. आम्ही एक भारतीय, देशावर प्रेम करणारा, उद्याच्या विश्वबंधुत्वाचं सुद्धा स्वप्न पाहणारा असा माणसा माणसा कवा वशील रे माणूस, त्याचं मी माणूस होईन असं उत्तर देऊ शकू, त्यावेळेला आपली प्रगती खरी चालू झाली असं समजलं पाहिजे. आपण त्या प्रगतीच्या कामाला लागलो.